नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत असे कोणते रसायन आहे हे सांगता येत नाही, परंतु एकदा मुख्यमंत्री झालेली व्यक्ती त्या पदावरून दूर झाल्यानंतर पुन्हा ती खुर्ची प्राप्त करण्यासाठी खूप कासावीस होते। हे अनेकांच्या उदाहरणावरून समजू शकते। ज्यांना ती खुर्ची मिळालीच नाही त्यांची अस्वस्थता तुलनेत कमी असते, कारण त्यांना त्या खुर्चीचा स्वाद चाखायला मिळालेलाच नसतो। परंतु ज्यांनी तो स्वाद चाखला त्यांचे पुढील आयुष्य तगमगीतच जाते। आपल्याकडे नारायण राणेंनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काँग्रेसला जवळ केले, परंतु शब्द देऊनही खुर्ची मिळाली नाही म्हटल्यावर त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर अनेक बेलगाम आरोप केले। शेवटी काँग्रेसमध्ये राहून आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी भाजपला जवळ केले, परंतु भाजपमध्येही त्यांच्या पदरात फार काही पडले नाही आणि आता तर त्यांनी सगळी आशा सोडल्याचे दिसतंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण देखील आपले मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीमुळे गेले ही खंत सतत व्यक्त करत होते। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी थेट काँग्रेस राष्ट्रवादी सोबत संधान साधले, परंतु पुढे त्यांच्याच माणसांनी त्यांना या खुर्चीवरून पायउतार केले। या धक्क्यातून उद्धव ठाकरे अजूनही बाहेर आले नाही। आता पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांची धडपड सुरूच आहे। त्यासाठी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांचे उंबरेही त्यांनी झिजवले, परंतु अजून तरी त्या बाबतीत काही सकारात्मक झालेले दिसत नाही। तिकडे झारखंडमध्ये हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी आपले निष्ठावंत चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री बनवले। पुढे हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आले आणि त्यांनी चंपई सोरेन यांना पदावरून दूर केले, परंतु या अपघाताने मिळालेल्या मुख्यमंत्री पदानेही चंपई सोरेन यांची निष्ठा ढळली। झारखंडमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे। कदाचित पुढच्या टर्ममध्ये तरी आपल्या पदरात मुख्यमंत्री पदाचे दान पडावे यासाठी चंपई सोरेन हालचाल करत आहेत। आपल्या काही समर्थक आमदारांसह ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। या समर्थक आमदारांची संख्या वाढली तर कदाचित याच टर्ममध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार पाडून ते पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतील। एकूण काय तर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीने राजकारणातील तत्व, निष्ठा, वैचारिक बांधिलकी खुंटीला टांगण्याला आता राजमान्यता मिळत आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।